देखील आपल्या समोर आहे. पहिलाच बॉल वाईड येतोय. एक्स्ट्राची धाव खर्च होतीये. निलेश भद्रिके बॉलिंग मार्क वरती आहे. वासरेखोंडा विभागामध्ये एकमेव बायकर मॅन ज्यानं गत वर्षी दैवली टुर्नामेंट मध्ये एक बाईक जिंकली. पहिला खेळाडू आहे बायकर मॅन वासरेखोंडा विभागाचा बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल वाईड आल्यानंतर त्याचीच पुनरावृत्ती करत असताना एक निर्धाव बॉल फेकलाय निलेश भद्रिकेनं. एक बॉलचा खेळ संपलाय. धाव संख्या आहे ती एक. स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीद्वारे स्पर्धेचा आनंद आपण घर बसल्या देखील घेतोय. उडवलाय बॉल. मिस्टामिक स्ट्रोक आहे. राहुलनं चुकी केली आहे. कॅच ड्रॉप. पिन ड्रॉप सायलेन्स मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप झाल्यानंतर मानगाव संघ संपूर्णपणे ड्रेसिंग मध्ये नाहीये. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. 2 धावांची पॅनल्टी षटक संपल्यानंतर आपण ऍड करूयात. स्पर्धेचा नियम आहे. ऍडजस्टमेंटचा काहीच नाही इथे. चला आपण बोलूयात मैदानाकडे. मिस्टामिक स्ट्रोक पुन्हा एकदा हवेत बॉल. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक ऋतिक पोहोचू शकलेला नाहीये. फार चांगले बॉल डिलिव्हर्ड करतोय बॉलिंग मार्क वरती गोलंदाज निलेश. संधी क्रिएट करून देतोय परंतु ती ग्रॅप करता येत नाहीये क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडून. 3 बॉल मध्ये धावसंख्या आहे 3. बॉल नंबर 4. क्रॉस बॅट पुन्हा बॅटची टॉप एज. बॉल लॉंग स्टॉप मध्ये धावतोय. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. बॉल थांबणार नाहीये. चाललाय सीमा पार. लॉंग स्टॉप मध्ये येतोय चौकार. 7 धावा धाव फलकावरती. चांगले गोलंदाजी आहे निलेशची या मॅच मध्ये. हा वेगवान बॉल बॅटची कडा डायविंग एपर्स राहुल. चांगले प्रयत्न केले होते राहुलनं. एक रन ऍड होते. धावसंख्या आहे ती 8. 5 बॉलचा खेळ संपला. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी या षटकातील. फार चांगले षटक राहिलंय मानगाव संघासाठी देखील. त्यानंतर आंतर संघ देखील इकॉनॉमिकल स्पेलनं सुरुवात करतोय या मॅच मध्ये. अंतिम बॉल फुल टॉस कलात्मकतेनं उलवलाय. फ्लिक केलाय. लॉंग लेग मध्ये बॉल चाललाय सीमा पार. बॅटरच्या बॅट मधून येतोय चौकार.
ती 11 या आकड्यावरती, 12 या आकड्यावरती ऍड करूया 2 धावा पेनल्टीच्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित बॅट वरती बॉल येऊ शकलेला नाहीये. शुभम आहे बॉलिंग मार्क वरती. एक धाव येते. एकेरीनं धावसंख्या आहे ती 13 आकड्यावर. पेनल्टीचा धावा ऍड केलेला नाही. सत्र संपल्यानंतर आपण ऍड करूयात. दुसरा बॉल घेऊन तयार शुभम बॉलिंग मार्क वर. जागा निर्माण करून अप्रतिम फटका डीप फाईन लेग मध्ये बॉलला पाठवलाय. सीमा रेषा पार येतोय षटकार. षटकार येतोय. प्रेशर मध्ये गोलंदाज शुभम देखील आता पाहायला मिळेल. काय फटका होता. अप्रतिम जागा निर्माण केली. स्टान्स फुटवर्क थोडं स्टेप आउट केला खरं तर. ऑब्स्टिकच्या अगदी अतिरिक्त बाहेर आला फलंदाज. जागा निर्माण करून शफल होऊन फटका. डीप फाईन लेग मध्ये षटकार. धावसंख्या 19 आकड्यावर. तिसरा बॉल पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. धीम्या गतीचा बॉल. चतुर आहे गोलंदाज शुभम देखील. कमबॅक लगेच करतोय. धावसंख्या आहे ती 19 या आकड्यावरती स्थिर. नवीन जर्सीनं उतरलाय माणगाव संघ या स्पर्धेमध्ये. विक्की मोरे मुंबई पोलीस यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आलेली जर्सी. आज माणगाव संघ या जर्सीनं उतरला या स्पर्धेमध्ये. टप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. नो कनेक्शन. बॅट अँड बॉल. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल न धावसंख्या थांबते ती पुन्हा एकदा 19 या आकड्यावर. षटकार आला आणि तसंच लगेच कमबॅक केले मागील 2 बॉल मध्ये बॉलिंग मार्क वरती शुभमनं. हेच करावं लागतं क्रिकेटमध्ये ऍज अ बॉलर. षटकार आल्यानंतर न डगमगता बॅकफूट वरती न जाता एक चांगले बॉल टाकण्याची ॲबिलिटी ठेवावी लागते मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल चांगले विचार विनिमय करून फेकावे लागतात गोलंदाजाला क्रिकेटच्या पटलावर. तेच कार्य आता निर्विघ्नपणे करतोय. स्विंग अँड मिस अगदी यष्टांच्या समीप गेलाय बॉल. पॅट आणि पॅड मधून थेट विकेट किपरच्या हातामध्ये. आणखी एक निर्धाव बॉल. षटकार आल्यानंतर 3 लगातारचे निर्धाव बॉल येत आहेत. सेटअप केले जाते बॅटरला. जो षटकाराचा प्रेशर होता तो आता गोलंदाजी मार्क वरती शुभम कडून रिलीज झालाय. आणि टोटल या 5 बॉल मध्ये त्यानं धावा खर्च केल्या त्या फक्त 7. शेवटचा बॉल. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. शेवटचा बॉल. आणखी निर्धाव. षटकार आल्यानंतर लगातारचे 4 निर्धाव बॉल फेकले शुभमनं. आणि त्याचमुळे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावर. 2 षटकांमध्ये ती 19. सिद्धेश आलाय बॉलिंग मार्क वरती नंबर 3 मध्ये. 2 षटकांमध्ये 19. पहिल्या षटकात आल्या होत्या त्या टोटल 12 धावा. केवळ 7च धावा खर्च केल्या एक षटकार देत शुभमनं. तिसऱ्या षटकाला सुरुवात. हाफ ट्रॅकर बॉल पॉइंट वरून खेळण्याचा प्रयत्न. उलट्या दिशेनं झेल टिपण्याचा प्रयत्न होता. कॅच ड्रॉप झाली.
डीप थर्ड मॅन मध्ये बॉल गेलाय, उचललाय. तोपर्यंत तिसरीचा प्रयत्न झालाय आणि 3 कंप्लीट. 3 धावा इथे कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग. धावलेत अक्षरशः दोनही बॅटर्स. 3 ना धाव संख्या आहे ती 22. 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. तिसरं षटक आहे प्रगती पथावर. पुढे टाकलाय बॉल, ड्राईव्ह केलाय ऑफस्टिकची लाईन आणि इथे कव्हर पॉइंटला. दुसरीचा प्रयत्न झालाय. 2 कंप्लीट होत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या 24 आकड्यावर. 2 बॉल मध्ये अद्याप 5 आले त्या षटकात. मोठं षटक बघावं लागेल खरं तर आता बॅटिंग करणाऱ्या अंतराळ संघाला देखील. पुन्हा जागा निर्माण करून फटका केला जातो. योग्य लाईन वरती बॉल हाताला गोलंदाजानं चुकी केली आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये ऋतिकनं. चुकीला क्रिकेट मध्ये माफी नाहीये आणि फेकी देखील खराब. चुका करतोय सातत्यानं माणगाव संघ फिल्डिंग मध्ये. या धावा ऍड होत आहेत. 2 डीके माहिती सांगतायत. धावसंख्या धावून पोचली ती 27 आकड्यावर. 27 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुढे टाकलाय बॉल, ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये ढकललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल सीमा पार. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि इथे येतोय चौकार. काय कोडीचे चला प्रत्येक बॉल मध्ये टीम मिटने घेऊ नका. या 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 आकड्यावर. खांद्याचा वापर केलाय. वेगवान बॉल. लाईन चेक केली जाते. पंच वैभव शेवाले सर सांगतायत की एक्स्ट्राची धाव आहे. वाईट बॉल. एक एक्स्ट्राची धाव. धावसंख्या आहे ती 32 आकड्यावर. ऑनफिल्ड अंपायर वैभव शेवाले, स्क्वेअर लेग अंपायर प्रवीण शेवाले हे 2 अंपायर या मॅचच्या खऱ्या अर्थानं देखभाल पाहतायत. नो बॉल इज कॉल अंपायर. कॅच तर पकडले. नो बॉल आहे. संधी मिळाली आहे. नो प्लस 1 टोटल 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळत आहेत. धाव संख्या आहे ती 34 आकड्यावर. चला फास्ट केला. दोन बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक अजूनही. धावसंख्या 34 आकड्यावरती. नेक्स्ट बॉल फ्री हिट फेकावा लागेल सिद्धेशला या मॅच मध्ये. ऑन फ्रीटचा बॉल घेऊन येतोय अतिश ऑन स्ट्राईक या फ्रीटच्या बॉल साठी. कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू. फ्रीटचा बॉल योग्य रीतीने सुरळीतपणे हाताळलाय सिद्धेशनं. आता अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे षटकातील. धावसंख्या ती 34 आकड्यावर. शेवटचा बॉल. वेगवान बॉल. ऑफस्टिकची लाईन योग्य रीतीनं इन कंट्रोल मध्ये. अंतिम बॉल निर्धाव फेकलाय. 3 षटकांमध्ये आता धावा जाऊन पोहोचल्या. त्या 34च्या घरामध्ये पहिल्या षटकात आल्या 11-12. दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 7 आणि तिसऱ्या षटकात आल्या त्या 15. टोटल 3 षटकांमध्ये 34 धावा धाव फलकावरती. एकही गडी बाद नाही. एक चांगली सुरुवात आहे अंतराळ संघाच्या. आता एका षटकाचा खेळ बाकी आहे. 34 ऑन बोर्ड विदाउट लॉस टीम अंतराळ संघ या मॅच मध्ये.
राहुल आलाय बॉलिंग मार्क वरती. स्लॉक्स आणि अंतिम डेथचे षटक. 3 षटकांमध्ये धावसंख्या आहे ती 34. या षटकामध्ये माणगाव संघ विचार करत असेल की किमान कमीत कमी धावा या षटकामध्ये राहुलनं खर्च कराव्यात. तर एकीकडे आंतरराष्ट्रीय संघ देखील विचार करतो की या षटकात किमान 10 ते 15 धावा कशा येऊत. पहिलाच बॉल बॅटची टॉप एज. फ्लॅश स्लिप मध्ये कॅच ड्रॉप. रन मिळते 1. धावसंख्या 35. 5 बॉलचा आता खेळ बाकी आहे. विकी मोरे देखील स्क्वॉड मध्ये उपस्थित आहेत. मुंबई पोलीस त्यांचं देखील यंगस्टर ट्रॉफी 2026 मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. 5 बॉलचा अंतिम खेळ बाकी आहे. सत्रातील धावसंख्या 35. 35 ऑन बोर्ड. सेकंड बॉल घेऊन तयार. बॉलिंग मार्क वरती राहुल. अगू टप्प्याचा बॉल डीप कव्हर पॉइंटला पंच केला. स्ट्रोक कव्हर पॉइंट मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे आणि पकडले इथे झेल. पहिला फलंदाज बाद होतोय टीम आंतर संघाचा बॅटर आतिथ्य स्वरूपात. अप्रतिम फिल्डिंग केली डीप कव्हर पॉइंट मध्ये. वेगवान बॉल तेज तरार यारकर ड्राईव्ह केलाय बॉल कव्हर मध्ये. अप्रतिम फिल्डिंग बाबू घारे यांच्या वतीने आपण पाहतोय. अप्रतिम फिल्डिंग. या 1 रन धावसंख्या साथी स्कोरर डीके सांगतायत. 36 ऑन बोर्ड. 36 धावा धाव फलकावर. वेगवान बॉल राहुलचा. निर्धाव चेंडू आलाय. चार बॉलचा खेळ संपला. अप्रतिम षटक ठरतंय खरं तर माणगाव संघासाठी या मॅच मध्ये. ऑन साइडला एक टप्पा घेत विकी मोरे यांच्या हातामध्ये बॉल. दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी फेकी कदाचित डिरेक्ट होणार अपेक्षित होती आणि त्याच कारणास्तव धावा मिळत आहेत 2. जितक्या धावा येतील ना सत्रात अंतिम क्षणी त्या उत्तराच्या खेळात महत्वाच्या आहेत खरं तर टीम आंतर संघासाठी. नेक्स्ट मॅच या स्पर्धेमध्ये गोरसई बी सालपे आणि त्यांच्या विरोधात मार्केवाडी. बोथ कॅप्टन्स रिक्वेस्ट यू इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. दुसरीचा प्रयत्न केलाय. वाईट थ्रो राहिलाय आणि तोपर्यंत धावा मिळाला 2. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र तिसरीच्या प्रयत्नात बॅटर बाद होतोय. सत्र संपलंय. टोटल धावसंख्या आहे धावफलकावरती 40. 10च्या इकॉनॉमीनं 40 जमवल्यात आंतरराष्ट्रीय संघानं. आता मानगाव संघाला या 41 धावा करायच्या देणाऱ्या 4 षटकांमध्ये. जय भवानी सालपे दोन्ही टीमच्या कॅप्टन लवकरात लवकर नाणेफेकीसाठी या आपण. अंतिम विनंती आहे. पहिले षटक संपण्या अगोदर दुसऱ्या सत्रातील दोन्ही कॅप्टन उपस्थित हवेत आणि आता पॅनलाइज केले जाईल. 3 षटकांचे सामने खेळवले जातील पुढील. मग जो आयोजकांचा निर्णय असेल तो आपणास मान्य करावा लागेल. त्यामुळे इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जातो. या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. तर जय भवानी सालपे संघाचा कर्णधार आणि मार्केवाडी संघाचा कर्णधार करण डायरे आपण कुठे असाल तर या टॉस साठी लगेच.
चला मार्केवाडी संघाचा कर्णधार देखील उपस्थित आहे. आदेश मसे कॅप्टन उपस्थित आहेत. Head is a call team Salpe and won the toss team Salpe and selected field first. बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय ते मार्केवाडी संघाला. गोरसाई बी या नावानं उतरला होता परंतु आता नाव चेंज केलंय. जय भवानी साल्पे या नावानं आज साल्पे संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. खरं तर बरेच प्रेक्षक देखील बोलतात गोरसाई बी या नाव आहे ते नावच थोडं धक्कादायक आहे त्यामुळे ते नाव आपण चेंज करा. त्यामुळे आता पुन्हा जय भवानी साल्पे या नावानं साल्पे संघ इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये दिसेल नेक्स्ट मॅच मध्ये. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल बायकर मॅन वासरे खोंड्याचा हा बायकर मॅन ठोकतोय पहिल्याच बॉल मध्ये यंगस्टर ट्रॉफी मध्ये षटकार. उल्लेख केलाय सातत्यानं बायकर मॅन आहे खरं तर या विभागामध्ये असा एकमेव खेळाडू आहे ज्यानं बाईक जिंकली. हे दाखवत असताना बॅक फुटला जात लेट रिॲक्ट स्ट्रोक मिस फिल्डिंग केली आहे. डीप थर्ड मॅन मध्ये बॉल धावतोय. क्षेत्ररक्षक पाठला करतायत बॉल थांबणार नाहीये. बिफोर द रो आलाय लगेच चौकार. थँक्यूडीचे मैदानाच्या प्रत्येक झोन मध्ये फटके बांधण्याची अबिलिटी आहे निलेश बद्रिकेकडे आणि ते दाखवले त्यानं. पहिल्याच 3 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती टोटल आता 11 या अंकावर. 43 लक्ष. पुढ्यात टाकलेला बॉल फटका फसला स्क्वेअर लेग मध्ये. इम्पॉर्टंट कॅच ऑफ दिस मॅच. पकडले ते झेल आणि बायकर मॅन निलेश बद्रिकेचा इथे मात्र संपतोय खेळ. महत्वाचा धक्का ही विकेट होती का मॅच आता मैदान सोडत असताना निलेश बद्रिके बाद होतोय 11 या धावसंख्येवरती. पहिला गडी बाद. ती काही संकटात नाही क्रिकेटमध्ये. सातत्य अशी एक गोष्ट आहे. पार्टनरशिप एक अशी गोष्ट आहे क्रिकेटमध्ये त्याच्या दिशेने घेऊन जात असते आणि पार्टनरशिप बिल्डअप झाली होती. 3 बॉल मध्ये 11 धावा आल्या होत्या. ही चुकी करायची होती का याचा विचार डगआउट मध्ये मॅच संपल्यानंतर निश्चित करेल निलेश बद्रिके. मुंबई पोलीस मैदानाच्या आतमध्ये विकी मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आज गावासाठी वेल 13 ते 15 धावा येणं अपेक्षित आहे त्या षटकात. पॉवर प्लेचे षटक आहे. 3 बॉल मध्ये 11 आल्या होत्या. मोठं षटक करावं लागेल माणगाव संघाला देखील. पॉवर प्लेचे पहिलं षटक. वेगन बॉल बॅक टू द बॉल स्ट्रोक. एकच धाव मिळते. एकच्या मदतीनं धावसंख्या आहे ती 12 आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील.
मिस फिल्डिंग केली आहे. मिड ऑन मध्ये काऊ कॉर्नर मध्ये बॉल कन्वर्ट होतोय. विन्नू एक वेल बॅकअप देतोय आणि त्यानंतर या धावा मिळतायत त्या पूर्णपणे 13 धावा आहेत एका षटकाच्या समाप्तीनंतर. 43चं लक्ष. आता 30 धावसंख्येची गरज येणार आहे 18 बॉल मध्ये. अतिशालाय बॉलिंग मार्कवर. एका षटकामध्ये धावा आहेत 13. 43चं लक्ष्य. आता 18 बॉल मध्ये 30 धावसंख्येची गरज आहे. राहुलकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. विकी मोरे हे देखील मोठे फटके मारू शकतात. त्यामुळे हा सामना सोपा आहे खरं तर. आता दोनही संघांसाठी मित्रांनो इथून कोणताही संघ सामना जिंकू शकतो इतक्या रोमांचकारी स्थितीमध्ये हा सामना. वातावरण आज थोडा दूषित वातावरण आपण पाहतोय खरं तर आणि त्याच्याच अभावी बॉल डिलिव्हर्ड होणं कठीण जाईल का मैदानाच्या आतमध्ये, सीमारेषेच्या पलीकडे ट्रॅव्हल होईल का व्यवस्थित, या गोष्टी आहेत बॅटिंग मार्कवरती देखील. 18 बॉल 30. चला मॅचला सुरुवात करा प्लीज, अतिरिक्त वेळ घेऊ नका. 18 बॉल 30. राहुल ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंड वरती विकी मोरे. फुल टॉस बॉल कलात्मकतेनं वलवलाय आणि ते बॉल चाललाय सीमा पार डीप फाईन लेग मध्ये. हा येतोय चौकार. महत्वाच्या या 4 धावा येत आहेत आणि या 4 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 17 आकड्यावर. 17 बॉल आता 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. अतिश बॉलिंग मार्क वरती. नेक्स्ट बॉल पुढ्यात टाकलेला बॉल. राहुलचा फटका लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून. हा मोठा तीर षटकार येतोय. छोटा पॅक बडा धमाका. कॅच ड्रॉप केली आहे. महत्वाची कॅच इथे ड्रॉप केली आहे. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच उगाच म्हटलं जात नाही. इथे शॉर्ट फाईन लेग मध्ये जीवनदान मिळालंय राहुलला. त्या बॅटरनं मागील 2 बॉल मध्ये एक चौकार आणि एक षटकार ठोकलाय. त्याला मिळालंय जीवनदान या मॅच मध्ये. क्रिकेट खेळ बॅट आणि बॉलचा जरूर आहे. त्यामध्ये फिल्डिंगला तितकंच महत्व आहे जितकं तुम्ही बॅट आणि बॉलने खेळता मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग मेन पार्ट ऑफ क्रिकेट. महत्वाचा आहे खेळ. त्यामध्ये फिल्डिंग महत्वाचे. ब्लाइंड स्ट्रोक मनामध्ये कोणत्याही प्रकारचा फटका नव्हता बॉल खेळत असताना. इतकी लाईन योग्य होती गोलंदाज अतिशची. निर्धाव चेंडू आलाय बऱ्याचशा कालावधीतून. साथी स्कोरर कल्पेश रोडे सांगताय धावसंख्या अद्याप तरी 24. 43चं लक्ष. 29ची अजूनही गरज आहे. 19 धावसंख्येची गरज आहे अजूनही. आणि त्या दुसरीचा प्रयत्न केला आणि 2 कंप्लीट होत आहेत. 29ची आवश्यकता होती अजूनही. आता 27ची आवश्यकता आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली टोटल
17 धावसंख्येची आवश्यकता आहे, माफ करा. टॉस करण्याचा प्रयत्न आहे, दिशा करावे पंच शेवाळे सर सांगतायत. एक्स्ट्राची धाव, धाव संख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात वाढते. दोन षटकांमध्ये धावसंख्या 27. येणारे 12 बॉल आता 16 धावसंख्येची गरज आहे. सूरज आलाय. हे इम्पॉर्टंट षटक आहे मॅचचं. 12 बॉल मध्ये 16 एकीकडे वाचवायच्यात तर एकीकडे 16 करायच्यात. पुढे टाकलेला बॉल व्यवस्थित बॅटवरती येऊ शकलेला नाहीये. ड्राईव्ह करायचा होता बॉल, मिस हिट झाला आणि त्याच कारणास्तव ऑन साईडला बॉल 38 सर्कल मध्ये. गोलंदाज स्वतः पोहोचला, एकच धाव मिळते. 11 बॉल आता 15 धाव संख्येची गरज. मॅच संपले नाहीये, प्रयत्न करावेच लागतात. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक करावेच लागतील दोन्ही संघांना. 11 बॉल मध्ये आता 15 धाव संख्येची गरज आहे मानगाव संघाला. नेक्स्ट मॅच प्रथम सत्रातील अंतिम सामना मार्केवाडी आणि त्यांच्या विरोधात सालपे. पुढे टाकलेला बॉल स्वीप केलाय. डायव्हिंग एफर्ट्स, वेल फिल्डिंग. फेकी खराब राहिली, त्याच कारणास्तव 2 सहजरित्या मिळत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या 30 या आकड्यावरती. 43 चे लक्ष्य, 13 ची आवश्यकता अजूनही. टोटल बॉल शिल्लक आहे 10. 10 बॉल 13. एक मोठा फटका संपूर्णपणे मॅच माणगाव संघ आपल्या बाजूने देखील करेल. एक मोठा फटका हवाय जिथे एक पाऊल पुढे ठेवेल माणगाव संघ देखील. परंतु प्रत्येक बॉल निर्धाव चेंडू मध्ये एक ब्रेक थ्रू हवाय तो टीम अंतराळ संघाला जिंकण्यासाठी. पुढ्यात टाकला बॉल, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय. फ्लायटेड पॅरलल षटकार येतोय बॅटर विकी मोरे यांच्या बॅट मधून. या मॅच मध्ये हवा सोडणारा षटकार. थँक डीजे. 7 ची आवश्यकता आहे आता. शाडमपूल काऊ कॉर्नर झोन मध्ये 22 न बॉल उचललाय, फेकलाय, तोपर्यंत रन मिळाली. 1-6 ची गरज आहे अजूनही. 37 धावा आहेत धाव फलकावर. कोलात टाकलाय बॉल, डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आहे. स्वतः गोलंदाज पोहोचलाय फॉलो थ्रू मध्ये. पुन्हा रन मिळते ती 1. 5 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 38 धावा धाव फलकावरती.
निलेश लवकर बाद झाला आणि असं वाटलं आता सामना थोडा फसलाय माणगाव संघासाठी, परंतु राहुल सलामीच्या भूमिकेत आल्यानंतर त्यानं स्वतःवरती या मॅचचा संपूर्णपणे भार आपल्या खांद्यावरती उचलला आणि विकी मोरे यांनी देखील चांगली साथ त्याला या मॅच मध्ये दिली. क्रॉस द बॅट, विकी मोरे यांचा मोठा फटका ऑन साइडला, हा मोठा वार, बॉल सीमा पार, विजयाचा षटकार विकी मोरे यांच्या बॅट मधून. सदरक्षण आय खल निग्रहण आय आणि वर्दीत असणारा हा खेळाडू आज गावासाठी या विजयाचा षटकार ठोकत सामना जिंकून देतोय माणगाव संघाला आणि सामना जिंकलाय तो माणगाव संघाला. कॉंग्रॅच्युलेशन टीम. आणि त्यानंतर हार्ड लक आंतरट संघ आपला या स्पर्धेमध्ये मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. नेक्स्ट मॅच एकीकडे जय भवानी सालपे आणि त्यांच्या विरुद्ध